नमस्कार, मी विशाल पाटील। साल होतं 2008चं। रमजानचा महिना होता। मालेगाव शहर दिव्यांच्या मंद उजेडामध्ये न्हाऊन निघालेलं होतं। मात्र त्या संध्याकाळची छान शांतता ही फार काळ टिकली नाही। भिक्खू चौकामधून अचानकपणे एक भीषण आवाज आला। हवेमध्ये धुराचे लोट, जमिनीवरती रक्ताचे डाग आणि हवेमध्ये भीतीचा उगम। या घटनेनंतर लोक धावपळ करत होते। थरारलेल्या चेहऱ्यांवरती प्रश्नचिन्ह होतं। हे कोण करतंय आणि का? कुणालाच माहित नव्हतं की नेमकं घडलंय तरी काय। जेव्हा लोक एकमेकांकडे विचारपूस करू लागले तेव्हा कळलं की रमजानच्या पाक महिन्यामध्ये भिक्खू चौकामध्ये स्फोट झालाय। या घटनेनंतर तपास यंत्रणा सरसावली। तपासाला वेग आला। त्यानंतर काही चेहरे आणि काही नावं समोर आली जी त्या काळामध्ये सर्वत्र गाजली। या नावांमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह इतर काही नावांचा समावेश होता। नंतर जेव्हा हा तपास जितका खोल गेला तितका गुंतागुंतीचा झाला। साक्षीदार बोलू लागले, काही स्पष्ट, काही गोंधळलेल्या आठवणीसारखे। काहींचे जबाब नंतर बदलत गेले आणि त्यानुसार तपास सुरूच होता। वर्षानुवर्षे गेली, तब्बल 17 वर्ष लागले आणि मग मुंबईच्या NIA विशेष न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला। आरोप सिद्ध न झाल्याने कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। या संपूर्ण प्रवासातून आपण एवढं शिकलो की सत्याचा शोध असा धुंद पावलांनी चालावा लागतो। न्याय प्रक्रियेला वेळ लागतो। टीका, क्षोभ आणि कधी-कधी समाधान येतं। पण या साऱ्या उलथापालथीतही आपण प्रत्येक व्यक्तीसाठी आणि समाजासाठी नवा न्याय सूर शोधायचा प्रयत्न करत असतो। आता हा निकाल योग्य आहे की अयोग्य हे प्रत्येकाच्या नजरेतून वेगवेगळं ऐकावं आणि पाहावं लागतंय। पण कोर्टाने जर का सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे तर मग बॉम्बस्फोट घडवणारे आरोपी गेले कुठे हा सवाल या निमित्ताने उपस्थित राहतो। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये तब्बल 17 वर्षांनंतर कोर्टाने आपला निकाल जाहीर केला। सर्व 7 आरोपींना पुराव्याच्या अभावामुळे विशेष NIA न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं। यात साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा देखील समावेश आहे। दोन 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट ही घटना भारतातील दहशतवादाच्या इतिहासातली एक महत्त्वाची आणि धक्कादायक घटना आहे। 29 सप्टेंबर 2008 रोजी संध्याकाळच्या सुमाराला रमजान महिन्यातील एका शांत संध्याकाळी मालेगाव शहरामधील भिक्खू चौक परिसरामध्ये मोठा स्फोट झाला। मुस्लिम समाजातील नागरिक नमाजासाठी मशिदीकडे जात असताना त्या गर्दीमध्ये पार्क केलेल्या एका दुचाकीमध्ये लपवलेल्या स्फोटक पदार्थाचा अचानकपणे स्फोट झाला आणि या भीषण घटनेमध्ये 6 नागरिकांचा जागीच मृत्यू देखील झाला। तर 100 पेक्षा अधिक जण यात गंभीररित्या जखमी झाले। स्फोटाचा प्रभाव इतका तीव्र होता की परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आणि बराच काळ तेथील नागरिक भयभीत वातावरणामध्ये जीवन जगत होते। या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये तणावाचं आणि अनिश्चिततेचं वातावरण पसरलं आणि यामुळे केवळ मालेगाव नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये सामाजिक सलोख्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। तर नेमकं काय होतं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ते अगदी थोडक्यामध्ये आपण सुरुवातीला समजावून घेऊया। तर काय होतं हे बॉम्बस्फोट प्रकरण ज्याचा मालेगावशी संबंध आहे। तारीख होती 29 सप्टेंबर 2008। वेळ होती रात्री 9:35 नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आणि ते देखील रमजान महिन्यामध्ये। नंतर एकूण स्फोट किती झाले तर एक स्फोट त्या ठिकाणी झालेला होता। ठिकाण होतं मालेगावच्या भिक्खू चौकामधील एका हॉटेल जवळची ही जागा होती। त्यानंतर मृत्यू किती झाले? 6 जणांचा मृत्यू झाला। 101 जण या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले होते। तपास ATS आणि त्यानंतर NIA तपासामध्ये सामील आहे आणि त्यानंतर आजच्या निकालाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत।
तर सुरुवातीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आणि नंतर तो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलेला होता। तपासादरम्यान वेगवेगळ्या संघटनांची व्यक्तींची नावे देखील पुढे येऊ लागली। विशेषतः आरोप असा करण्यात आला की स्फोटामध्ये वापरलेली दुचाकी ही साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या नावावर नोंदवलेली होती आणि त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची चौकशी सुरू करण्यात आली। तपासामधील अनेक वळणांमुळे हा संपूर्ण विषय देश राजकारणात मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा राहिला। बरं, या प्रकरणी आता मुंबईच्या NIA विशेष न्यायालयानं निकाल दिलेला आहे। काय म्हटलेलं आहे कोर्टानं हा न्याय देताना किंवा हा निकाल देत असताना, त्यावर एक नजर टाकूया। तर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या संदर्भातल्या कोर्टाच्या निकालामध्ये काय नमूद करण्यात आलेलं आहे? कोर्टाच्या निदर्शनात जखमी 95 लोक असल्याचं ते म्हणतात। प्रसाद पुरोहितांविरोधामध्ये काहीही पुरावे नाही असा हा निकाल सांगतोय। बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेली गाडी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची, तर मात्र गाडीचा चेसिस नंबर हा मॅच झालेला नाहीये। प्रज्ञा सिंग यांनी ती गाडी विकलेली होती असं देखील न्यायालय या निकाल देताना म्हणतंय। गाडी विकली त्या आधीच प्रज्ञा सिंगांनी संन्यास घेतलेला होता, त्यामुळे त्या या भौतिक जगापासून दूर होत्या असं कोर्टाच्या निकालात नमूद करण्यात आलेलं आहे। UAPA अंतर्गत या दोन्ही ऑर्डर अवैध असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे। तर अजय राहिरकर, प्रसाद पुरोहित हे अभिनव भारत संघटनेमध्ये होते, पण त्यांच्यातील व्यवहार पर्सनल कामासाठी झाल्याचं कोर्टाच्या निकालामध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे स्फोटासाठी व्यवहार झाल्याचं दिसत नाही असं देखील सांगण्यात येत आहे। सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येते। अखेर कोर्टानं हा निकाल दिलेला आहे जो आपण यावेळेला पाहिला। बरं, कोर्टानं काय म्हटलंय हे पाहिल्यानंतर कुणाकुणाची निर्दोष मुक्तता या संपूर्ण प्रकरणातून करण्यात आलेली आहे त्या यादीवरती आपण एक नजर टाकूया। तर कुणाकुणाची निर्दोष मुक्तता आहे? सगळ्यात पहिलं नाव येत आहे प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं, निर्दोष त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। प्रसाद पुरोहित हे देखील निर्दोष, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी निर्दोष असलेल्यांची नावं आपण यावेळेला आपल्या या स्क्रीनवरती पाहतो आहोत। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वरती पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। अगदी एका वाक्यामध्ये त्यांनी या संपूर्ण प्रकरणावरती भाष्य केलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणतात त्यावर एक नजर टाकूयात। X वरती पोस्ट लिहिताना राज्याचे मुख्यमंत्री लिहितात, भगवा दहशतवादी कधी नव्हता, ना आहे, ना कधी राहणार। मालेगाव वर्डिक्ट हे हॅशटॅग त्यांनी याला दिलेलं आहे। हे म्हणणं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांचं। मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये फक्त 6 निष्पाप जीवांचा जीव गेलेला नाहीये, तर शेकडो कुटुंबाच्या आयुष्यांमध्ये भीती, असुरक्षितता आणि दुःखाचे पडसादही उमटलेले आहेत। जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनावरती त्या स्फोटाचा परिणाम अजूनही खोलवर आहे आणि या घटनेनंतर भारतातील दहशतवाद विरोधक धोरणं, तपास यंत्रणांवरील विश्वास आणि सांप्रदायिक सौहार्द याबद्दल समाजामध्ये नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। मालेगाव बॉम्बस्फोट केवळ एक दहशतवादी हल्ला नव्हता, तर त्यामुळे उभ्या राहिलेल्या सामाजिक, राजकीय आणि भावनिक गुंतागुंतीचे पडसाद आजही जाणवतात। पण या निकालामुळे प्रश्न असा निर्माण होतो की जर का सर्व आरोपी निर्दोष आहेत, तर मग स्फोट कुणी घडवून आणला? ज्यांनी स्फोट केला ते आजही मोकाट आहेत का? आणि या घटनेनंतर भगवा दहशतवाद हा शब्द अस्तित्वात आला तो कितपत योग्य आहे? अशा विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आज न्यूज प्लॅनेटमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे वकील ॲडव्होकेट उमेश वालझाडे आपल्या सोबत आहेत। उमेशजी, स्वागत आपलं। विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत दांभेकर विदर्भातून ते प्रतिनिधित्व करतात खरं तर विश्व हिंदू परिषदेचं। हेमंतजी, आपलं देखील स्वागत। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आणि काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चारही मान्यवरांचं स्वागत करत थेट चर्चेकडे वळूयात। सुरुवातीला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, मी आपल्याकडे येईल। नवनाथजी, आज ज्यावेळेला अशा प्रकारचा निकाल येतो त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी थेटपणे एका वाक्यामध्ये हा संपूर्ण विषय संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे। नवनाथजी,
विशालजी, काँग्रेसनं सातत्यानं या देशातल्या हिंदूंचा आणि भारतीयांचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर आपण बघितलं की या दुर्दैवानं या राज्यातून नेतृत्व करणारे सुशील कुमारजी शिंदे त्या काळी गृहमंत्री होते आणि त्यांनी एक शब्द वापरला होता, हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद. आणि इथल्या हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठीचं कटकारस्थान सातत्यानं काँग्रेसनं रचलं होतं. हिंदूंना बदनाम करायचं आणि एका विशिष्ट समाजाची मतं आपल्याला मिळाली पाहिजे आणि त्यातून आपल्याला सत्तारोहण करायचं, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची सातत्यानं राहिली होती. आणि काँग्रेसच्या या भूमिकेचा पर्दाफाश आणि बुरखा फाटण्याचं काम आजच्या निकालानं झालेलं आहे. इथला हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही. देवेंद्रजींनी, महाराष्ट्राच्या आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, यांनी अतिशय उत्तम प्रतिक्रिया दिली आहे की ना हिंदू कधी दहशतवादी होता, ना होणार, ना राहणार. कारण हिंदू सहिष्णू आहे, हिंदू सर्वांना घेऊन जाणार आहे. परंतु काही लोकांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी, मतपेटीसाठी, विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्यासाठी, इथल्या हिंदूंना बदनाम करण्यासाठी हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला. आणि जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक, विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते, आमच्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना गोवण्यासाठी अशा पद्धतीचा कट रचला होता. परंतु सरकार, देवाच्या दरबारामध्ये उशीर होईल पण अन्याय कधीच होत नाहीये. हे सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि आज कोर्टानं तमाम हिंदूंसाठी, तमाम भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी दिली की हे सगळं षडयंत्र होतं आणि हे षडयंत्र काँग्रेसच्या काळात केलं गेलेलं होतं. त्यामुळं काँग्रेसने या प्रकरणात संपूर्ण भारतीयांची, हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे की मी अशा पद्धतीचं विशिष्ट धर्मांचं लांगून चालन करण्यासाठी षडयंत्र रचलं होतं आणि आज ते षडयंत्र उघड झालंय. याबद्दल काँग्रेसचे राहुल गांधी असतील, सोनियाजी गांधी असतील, यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे. आणि हिंदू दहशतवादी कधीच नव्हता हे देखील पुन्हा एकदा सांगितलं आपण पाहिजे. भाजपची बाजू मांडत असताना आपलं म्हणणं आहे की एका बाजूला कुठेतरी माफी मागायला हवी, मात्र या प्रकरणात देखील राजकारण होतं हे तुम्ही देखील अधोरेखित करताना दिसताय. काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत आहेत. कपिलजी, 17 वर्षांनंतर निकाल येतो आणि सगळेजण निर्दोष मुक्त होताना दिसून येत आहेत. भारतीयांसमोर हा प्रश्न आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण शोधायलाच हवं का? एखादं तरी प्रकरण असावं ज्यामध्ये आपण हिंदू, मुसलमान किंवा वेगवेगळ्या जाती धर्मांचा उल्लेख न करता आपण त्या ठिकाणी या निकालांकडे पाहू शकत नाही का? कपिल ढोके, हा निकाल आणि निकालानंतर नवनाथ बनी यांचं जे म्हणणं आहे की सगळ्या देशवासियांची माफी मागायला हवी आहे काँग्रेसनं, ते घडेल का? कपिल ढोके. मुळात मालेगाव बॉम्बस्फोटावरती आज जी चर्चा, बॉम्बस्फोटाच्या निकालानंतर आज जी चर्चा या ठिकाणी प्रामुख्याने होते आहे, त्यामध्ये सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट ही आहे की भाजप सरकारच्या काळामध्ये दहशतवाद्यांना खुलेआम सोडण्याचं काम केलं जात आहे. म्हणजे या अगोदर आपण काही दिवसा अगोदर मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटा, साखळी बॉम्बस्फोटा संदर्भातल्या निकालासंदर्भात एकत्र होतो, त्यांना सुद्धा निर्दोष मुक्त केलं गेलं. आज मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींना मुक्त केलं गेलं. नवनाथ बन या ठिकाणी प्रचंड ताकदीने सांगत होते की हिंदू दहशतवाद, भगवा दहशतवाद नाही आहे, यांनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. अहो नवनाथजी, तुम्ही सगळ्यात अगोदर त्या कुटुंबात ज्यांनी त्या बॉम्बस्फोटामध्ये आपला जीव गमावला, म्हणजे साखळी बॉम्बस्फोट असेल किंवा मालेगावचा बॉम्बस्फोट असेल, त्या कुटुंबियांची सुद्धा माफी मागितली पाहिजे की दहशतवाद्यांना सजा देण्यामध्ये, दहशतवाद्यांना शिक्षा सुनावण्यामध्ये आम्ही सरकार म्हणून कुठेतरी कमी पडलो आहोत. मित्रांनो, बॉम्बस्फोट हा विशालजी, बॉम्बस्फोट हा बॉम्बस्फोट असतो. दहशतवादी दहशतवादी असतात, त्यांना कुठली जात नसते, त्यांना कुठला रंग नसतो. हे या लोकांना का कळत नसेल? म्हणजे ठीक आहे की बाबा आज तुम्ही आनंदोत्सव साजरा करताय, भगवा दहशतवाद नाही आहे, हिंदू दहशतवादी नाही आहे. तुम्हाला त्यावेळी भगवा दहशतवाद हा शब्द वापरणारे आर.के. सिंग आज भाजपमध्ये मंत्री आहेत. ते कसे चालतात? भगवा दहशतवाद या शब्दाची जर तुम्हाला इतकी चीड असेल तर मग आर.के. सिंगांचं तुम्ही काय करणार आहात? याचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे. माफी मागितली आहे सुशील दुसरी गोष्ट ऐका, नवनाथजी ऐकून घ्या, नवनाथजी ऐकून घ्या, माफी मागायचा प्रश्न नाही. तुम्ही त्या परिवारांची माफी मागा ज्या दहशतवाद्यांना तुम्ही सोडताय, ज्या दहशतवाद्यांना सजा देण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरता आहात, ज्या दहशतवाद्यांना सजा देण्यात तुम्ही अपयशी ठरत आहात, त्यांच्या कुटुंबियांची बॉम्बस्फोटामध्ये नवनाथजी ऐकून घ्या, आम्ही ऑपरेशन केलं आणि अशा नवनाथजी ऐकून घ्या, यमसदीने पाठवलं. त्यामुळे तुम्ही काँग्रेसने दहशतवाद्याबद्दल बोलूच नाही. तुम्ही तमाम हिंदूंची आणि देशाची माफी मागायला पाहिजे.
की तुम्ही काय तुम्ही म्हणणार आहात? सगळ्यांची तुम्हाला माफी शोभत मागितलं नाही. पाहिजे. बिलकुल जोपर्यंत माफी तुम्ही मागायचा माफी काही मागत संबंध नाही नाही. तोपर्यंत देश का तुम्ही काय बोलताय? तुम्ही अहो, सर्वसामान्य दहशतवादी माणसाला, लोक तुमच्या सर्वसामान्य हिंदूंना कार्यकाळामध्ये गोवण्याचं राजरोसपणे काम तुटताय. मालेगाव स्फोटामध्ये केलं. सरकार तुम्ही तुमचं सरकार होतं. म्हणून कमी पडले का? 2008 ते मालेगाव 2014 बॉम्बस्फोट पर्यंत कोणी केला? गृहमंत्री तुमचे होतं. मालेगाव त्याचा बॉम्बस्फोट तपास कोणी तुम्ही केला? करायला आपण पाहिजे जमलं होतं. का? 2008 ते 2014 विचारा, पर्यंत विचारा, गृहमंत्रालय विचारा, विचारा, कोणी केला 2008 बॉम्बस्फोट? पर्यंत गृहमंत्रालय तुमच्याकडे होतं. अहो, ऐकून तुमच्याकडे घ्यायची न्याय तयारी होता. ठेवा. तुमच्याकडे सगळं ऐकून यंत्रणा घ्यायची होती. तयारी ठेवा. महाराष्ट्राचा एटीएसनी कशा नवनाथजी, पद्धतीचे ऐकून पुरावे घ्यायची जमा तयारी केले ठेवा. आणि ऐकून कशा घ्यायची तयारी पद्धतीने ठेवा. नवनाथ बन. हिंदूंना गोवण्याचं काम अहो, केलं. नवनाथ आणि बन, हिंदूंवर तुम्ही या हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचं बॉम्बस्फोट कोणी केला? कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केले आणि या देशाने काँग्रेसचं हे षडयंत्र ओळखलं म्हणून 2014 साठी काँग्रेसला घरी बसवलं आणि 2024 ला देखील 100च्या आतमध्ये काँग्रेसला जागा मिळाल्या. आता तरी काँग्रेसने सुधारावा आणि तमाम हिंदूंची तमाम कपिलजी, भारतीयांची बोला ना. माफी मागितली पाहिजे आणि त्याच्यानंतर बोलावं. त्यांना म्यूट करा किंवा त्यांना थोडं ऐकून घ्यायला शिकवा. अजून चर्चेला सुरुवात सुद्धा झाली नाही. आपल्याला 1 तास इथे राहायचं आहे. नवनाथजी, ऐकून घ्यायची तयारी ठेवा. तुमच्या मधात मी कुठेही बोललो नव्हतो. मधात बोलण्याचा काळ साधारणतः आपण चर्चेच्या शेवटी आणत असतो, तो आपण आणूयात. पहिले ऐकून घ्या की आर.के. सिंगांनी माफी मागितली म्हणून त्यांना तुम्ही मंत्री केलं. आम्ही बिलकुल तुमची माफी मागणार नाही. हिंदूंचे काही तुम्ही ठेकेदार नाही, हे सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व हे तुमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही, हे सुद्धा तुम्ही सगळ्यात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. हिंदूंचा कैवार काय भाजपने एकट्याने घेतला का? जाती जातीत भांडणं लावण्याचं काम करता, यावरच राजकारण आहे का? अहो, आज हिंदू सोडा, हिरवा दहशतवाद, भगवा दहशतवाद हे सोडा, बॉम्बस्फोट कोणी घडवून आणला? सरकार म्हणून याचं काय उत्तर तुमच्याकडे आहे? सरकार म्हणून याचं काय उत्तर तुमच्याकडे आहे? आमच्या काळामध्ये आम्ही दहशतवाद्यांना पकडलं, त्यांच्यावरती खटले दाखल केले, त्यांना काही लोकांना फाशीवरती चढवलं, काही लोकांना सजा सुनावली, काही लोकांवर खटले चालवले. तुमच्या काळात राजरोसपणे दहशतवाद्यांना सोडून देता? बरं, दहशतवाद्यांना सोडून देण्यात आल्याचा आरोप कपिल ढोके आपण करताय, याचं उत्तर नवनाथ बन यांच्याकडून मी घेणार आहे. मात्र नवनाथजी, आपल्याकडे येण्याच्या आधी या संपूर्ण निकालाला थोडक्यात मला समजून घ्यायचं आहे आणि यावेळेला स्वतः प्रज्ञा सिंग ठाकूर यांचे वकील ॲडव्होकेट उमेश वालझाडे आपल्यासोबत आहेत. उमेशजी, आधी सुरुवातीला ॲडव्होकेट म्हणून तुम्ही या निकालाकडे कसं पाहता? म्हणजे निकाल कुणाच्या बाजूने लागला त्यापेक्षा सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये मला आपल्याकडनं निकाल समजून घ्यायचा, कारण 17 वर्षाचा हा कालावधी गेलेला आहे. त्यानंतर मग प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी आज बोलत असताना त्यांच्या मनात असलेली सल बोलून दाखवलेली आहे, त्यांचाही पक्ष मला ऐकून घ्यायचा आहे. मात्र सुरुवातीला एक कायदे तज्ञ म्हणून आपण या निकालाकडे कसं पाहता? कुणाच्या सरकारच्या काळात काय झालं त्यापेक्षा आलेला निकाल हा नेमकं काय दाखवण्याचा प्रयत्न आहे? दुसरा महत्वाचा प्रश्न यातलाच की जर सगळेच निर्दोष आहेत, मग दोषी गेले कुठे? उमेशजी. नमस्कार. माझा आवाज येतोय स्पष्ट? बोला. हे बघा, 17 वर्षांनंतर तब्बल 17 वर्ष ही केस चालली आणि शेवटी न्याय व्यवस्थेने सगळ्या बाजू पडताळून घेऊन योग्य तो न्याय निवडा दिलेला आहे. फक्त खेदाची बाब अशी वाटते की 17 वर्ष हा फार मोठा काळ आहे साहेब. आणि 17 वर्षांमध्ये ही जी आरोपी होती त्यांच्या आयुष्याचं काय झालं हा विचार करावा. तपास यंत्रणेने सुरुवातीला एटीएसने तपास केला, त्यानंतर कालांतराने ते NIA कडे तपास गेला. NIA ने काही सेक्शन्स काढून टाकली. बराचसा पुरावा पारदर्शक त्यांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर अशी परिस्थिती आली होती, काय कुठल्या आरोपी विरुद्ध काय पुरावे दाखल करावे, कारण पुरावाच नव्हता. आणि मी या ठिकाणी एक महत्वाची बाब सांगेन जी कोणाच्या निदर्शनास जास्त आलेली नाही. ती म्हणजे आता आपण जे हिंदू मुस्लिम करण्यापेक्षा आपण ही वस्तुस्थिती मान्य करावी की त्या तारखेला 29 सप्टेंबर 2008 ला 6 लोकांचा मृत्यू झाला आणि 101 म्हणजे न्यायालयाने 98 लोक मागितले, हे इंजर्ड झाले. ही काही साधी गोष्ट नाही साहेब. आणि त्यातल्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये इंजर्ड होणं आणि त्यातल्या आपल्या त्यावेळेसच्या न्याय व्यवस्थेची आणि मुख्यत्वाची इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याची फार मोठी जबाबदारी होती साहेब. आणि मी जसं आपल्याला म्हटलं की त्यावेळी जो महत्वाचा भाग म्हणजे साध्वींना पहिल्या दिवशी ज्यावेळी अरेस्ट करून कोर्टात आणण्यात आलं, मकोका सारखा कायदा लावला होता. त्यामुळे त्या ठिकाणी ना आम्हाला FIR वाचू दिली गेली, ना त्यावेळेस काय तपास झालेला त्याची व्यवस्था आम्हाला सांगण्यात आलेली नव्हती, कारण ते कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागतं. परंतु साध्वीजींनी हिंदी भाषेत मला बोलल्या होत्या की मेरी बहुत प्रताड़ना हुई है. म्हणजे घटनेनंतर 29 सप्टेंबर 2008 ची घटना आहे, त्यानंतर त्यांना काही दिवस अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं. बरं. आणि त्या अज्ञातस्थळी ठेवताना त्यांनी खडकनामा, आपण ऍफिडेव्हिट ज्याला म्हणतो,
हलकनामा दिला. त्या हलकनाम्याचा 22 पाने हलकनामा माझा आजही रेकॉर्डला आहे, बरं. जो हिंदी भाषेत आहे. आणि त्यावेळी त्यांना जो त्रास झाला, जे हॅरॅसमेंट झाली, एक स्त्रीच नव्हे किंबहुना एक साध्वी, जिला ह्या कमर्शियल वर्ल्डशी काय करायचं नाही, अशा व्यक्तीला प्रताडणा करण्यात आली. त्यांच्या तोंडून त्यांनी सांगितलं की त्यांना मांस खाण्यासाठी फोर्स करण्यात आलं. बरं. त्यांना अशी परिस्थिती केली होती, मला सांगायला वाईट वाटतं, आज अश्रू येतं माझ्या डोळ्यात, की त्यांना पुरुष इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हॅरॅस केलं आणि कन्फेशन घ्यायचा प्रयत्न केला. बरं. पण साध्वी होत्या, योगी स्त्री ती कसली यांच्या समोर नामते. त्यामुळे त्यांना अनेक यातना सहन करून हा प्रवास चालला 2011 पर्यंत, जोपर्यंत ATSच्या हातात तपास होता. त्यानंतर तो NIA कडे तपास गेला. परंतु खेदाची बाब म्हणजे त्या काळात ह्या साध्वीला कॅन्सर सारखा आजार जडला हो. आम्ही अनेक वेळा अर्ज केले, उच्च न्यायालयात अर्ज केले की यांना जामीन द्यावा. शेवटी न्यायालयाकडे दाद मागितले असता त्यांना जामीन देण्यात आला, परंतु तो मेडिकल ग्राउंडवरती देण्यात आला. आणि कालांतराने जो तपास झाला, साक्षर झाले. हे बघा, साध्वी नेहमी म्हणायचे की सत्य बेबस आहे लेकिन लाचार नाही. बरं. हीच वस्तुस्थिती आज समोर आली. आज मला अभिमान आहे या न्यायालयाचा आणि या न्यायव्यवस्थेचा, भारताच्या न्यायव्यवस्थेवर. ते कोणी असो, जर बेगुन्हे व्यक्ती असेल तर त्याला निर्दोष सोडावं आणि गुन्हेगार असेल त्याला फासावर चढवावं. जसं कसाबला फासावर चढवलं आणि आपली ही मंडळी बेगुन्हेगार होती, त्यांना निर्दोष सोडवलं. एवढंच आहे की काळ फार गेला साहेब, काळ भरून निघत नाही. 17 वर्ष काळ भरून निघत नाही आणि 17 वर्षाचा कालावधी आहे. 17 वर्षाच्या कालावधीमध्ये पुलाकरून बरंच पाणी गेलेलं आहे. याच महत्वाच्या विषयावरती आपण आणखी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत दांभेकरही जोडले गेलेले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट, त्यानंतर 17 वर्षांनंतर आलेला निकाल आणि सगळ्यांची झालेली निर्दोष सुटका. जर मग सगळ्यांची निर्दोष मुक्तता आहे तर मग खरे आरोपी कोण, या विषयाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असताना आणखी एक या चर्चेमध्ये मला मुद्दा निश्चित उपस्थित करावासा वाटतो आणि तो मुद्दा म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी दिलेली प्रतिक्रिया काय आहे 17 वर्षाच्या प्रदीर्घ निकालानंतर, ज्याची वाट त्या पाहत होत्या. त्यांचं म्हणणं आहे, मला जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नात्यानं न्यायाचा सन्मान करून आलेले होते. 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, मी 17 वर्ष अपमानित झाले, मला स्वतःच्याच देशामध्ये आतंकवादी बनवलं गेलं. ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. मात्र संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे. मला ऐकल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल आभार. भगव्याला आतंकवादी म्हटलं, भगव्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाचं नाव दिलं त्यांना कधीही माफ केलं जाणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. याच संदर्भात, याच चर्चेकडे या सर्व मान्यवरांबरोबर आपण वळणार आहोत. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत जांभेकर आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. हेमंत सर, आपलं देखील स्वागत या चर्चासत्रामध्ये. उद्विग्न अशा प्रकारची प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची आम्ही मांडलेली आहे. एका बाजूला कुणाच्या सत्ता काळामध्ये काय झालं आणि 17 वर्षांनंतर आलेला निकाल, या संदर्भातली आपण चर्चा करतोय. मात्र यात अनेक जण होते ज्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. मग या 17 वर्षांचा हिशेब कोण देणार? हेमंत जांभेकर सर. आपण सर्वांना या कार्यक्रमात आपण सहभागी करून घेतला म्हणून मी लोकशाही भारताचं मनापासून अभिनंदन करतो. धन्यवाद. या संवादात असणारे सगळे जे बोलून राहिले ते सगळे हिंदू आहेत आणि मी या सगळ्या गोष्टीकडे देश म्हणून विचार करतो. हा देश कोणाचा? हा देश या बहुसंख्य लोकांचा देश. बरोबर. या देशामध्ये आपण जर विचार केला तर 1947 पासून तर जी मानसिकता होती की लांगुल चालन करण्याची, त्याच्यामुळे देशात 100% अशांती होती. 1992 मध्ये झालेल्या 12 बॉम्ब स्फोटानंतर आमच्या राजकीय नेत्यांना हा एका समाजाचा नसून हा याच्यात भारतातला अन्य समाज देखील, बहुतांश समाज देखील आहे हे सांगण्यासाठी 13वा बॉम्बस्फोट झाला हे म्हणावं लागलं. आता कपिलजीने एक मोठा विधान केलं, त्याच्याबद्दल मला बोलायची खूप इच्छा होते. कपिलजी म्हणत होते की ते कोण RNC की कोणते भाजपमध्ये आले, म्हणून अहो तुम्ही भाजप आणि काँग्रेस किती दिवस करणार आहात? या देशाचा कधी विचार करणार आहात की नाही? या देशामध्ये इतक्या वर्षांपासून जो अफगाणिस्तान पासून असलेला देश प्रत्येक वेळी तुटून राहिला, याचं एकमेव कारण असं की ती मानसिकता. या देशामध्ये घडणारे बहुतांश बॉम्बस्फोट हे करणारे कोण आहेत त्याचा विचार करावा. या देशाचा बॉम्बस्फोट करून या देशाला हळूहळू तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काश्मीरमधून हिंदूंना पळून आणलं त्यावेळी कोणी बोलत नाही. आपल्याला फक्त हेच असं वाटतं की हा सगळा प्रकरण कसं करावं तर हिंदूंच्या माथ्यावर थोपा. हिंदू हे झाले म्हणून कपिलजींना अत्यंत वाईट वाटतं. प्रश्न असा आहे हिंदू मुस्लिमचा नाही, प्रश्न असा आहे की न्यायाचा आहे. खोटा निर्माण करून आपण खोटी
या गोष्टीत निर्माण करून अनेकांना फसवलं. साध्वी प्रज्ञा सिंग, अहो साध्वी प्रज्ञा सिंगला जी ट्रीटमेंट दिली ती आपण कसाबला दिली होती का? हे राजकारण विचार करताना आता नेहमी विचार करावा की आपण कशा पद्धतीने विचार करतो. आम्ही विचार करताना या देशामध्ये हिंदू आणि मुसलमानच विचार करणार आहोत का? न्यायाचा कधी विचार करणार आहोत की नाही करणार? जे सगळे या बॉम्बस्फोटामध्ये होते त्यांची कधी आपण बघितली होती की यांचा किती क्रिमिनल रेकॉर्ड आहे? आणि या आता मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानं सुटलेले यांचे क्रिमिनल रेकॉर्ड काढा. हे सगळे क्रिमिनल रेकॉर्ड असलेल्या लोकांच्या बद्दल आपण विचार करताना आणि हिंदूंच्या बद्दल एका तराजूत मोजणार आहोत का? जरा स्वतःची डोळी चांगली, दृष्टी चांगली ठेवा आणि नंतर विचार करा कुठल्या गोष्टीचा. 17 वर्ष एखाद्या माणसाला जेलमध्ये राहिल्यानंतर काय वाटत असेल? आपण या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा. साध्वी प्रज्ञा सिंगनी जे म्हटलं की बाबा मला या 17 वर्षानंतर न्याय मिळाला, हा सगळ्यात अत्यंत मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या हिंदू समाजाने ज्यांना 100% माहित होतं, आपण विचार करताना विचार करतो की कर्नल पुरोहित, मिलिटरी मला एवढा मनुष्य ज्यांनी देशासाठी एवढी सेवा केली, त्याच्या सेवेचा विचार आपण करणार नाही. आणि कोणीतरी म्हटलं म्हणून त्याला फसवलं आणि त्याला इतके वर्ष काढलं. याच्यात तुम्ही मिलिटरीचा अपमान केलाय देशात राजकीय सत्तेने. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकीय सत्तेच्या जे याच्या सगळे रिस्पॉन्सिबल खरं तर खटला यांच्यावर भरायला पाहिजे की तुम्ही देशातल्या सामान्य माणसाला हे करता आणि आपल्या स्वतःच्या मानाने स्वतःच्याकडनं निर्णय मिळावा म्हणून खोटे पुरावे सादर करतात. ते मग ते आपले ते काँग्रेसचे जे मोठे मोठे नेते असतील तर ते मग राजे असो की कोणी असो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे या लोकांनी कुठले पुस्तकं प्रसिद्ध केले आरएसएसचा किंवा आरएसएसचा याच्यामध्ये हात आहे म्हणून. आपण का बरं याच्यात प्रत्येक वेळी संघ, विश्व हिंदू परिषद आणि बाकीच्या नावतो हा हिंदू समाज आहे देशातला, आजही हिंदू समाज मेजॉरिटीमध्ये आहे म्हणून तुम्ही चर्चा करता. ही चर्चा जर तुम्ही पाकिस्तानमध्ये किंवा बांगलादेशमध्ये किंवा आणखी करू शकले नसतात. हा तुमचा या देशाचा मोठा अभिमान आहे की हिंदू सगळं ऐकून घेतो. आणि म्हणून प्रत्येकाने विचार करताना हा विचार करावा की आम्ही इथे हिंदू आहोत म्हणून ज्या दिवशी हिंदू संपेल त्या दिवशी ही चर्चा करायला देखील इथे आपल्यापैकी कोणी राहणार नाही. म्हणून हा विचार करावा की बा हा कोर्टाचा निकाल सर्वांनी स्वीकार करावा. आणि थोड्या वेळापूर्वी म्हटलं की बा याचं काय झालं मुंबईच्या संबंधात, मुंबईच्या झालेल्या संबंधामध्ये झालेल्या घटनेचा विचार आपण पूर्ण करावा की इतके लोक मेल्यानंतर सगळे पकडले गेले होते. कोर्टाने त्याला दिलं तर आपल्या याच्यात 4 तासात त्यांना सोडून दिलं, सगळे फरार झाले. हा विचार करताना पूर्णपणे विचार करावा की कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर ज्यांना असं वाटतं की सुप्रीम कोर्टात जावं पण हिंदूंना बदनाम करू नये. तुम्ही चर्चेत हिंदू म्हणून विचार करा. आजपर्यंत या देशामध्ये कोणीही मुसलमानांच्या विरुद्ध का बोलत नाही, कारण की ते धर्म म्हणून विचार करतात. आणि दुर्दैवाने आम्ही विचार करताना हा विचार करत की बा या देशात हिंदू बहुसंख्या आहे आणि म्हणून सगळं सुरू आहे. ज्या दिवशी हिंदू बहुसंख्या राहणार नाही त्या दिवशी चर्चा करायला लोकशाही वार्ताही राहणार नाही, तुम्ही पण राहणार नाही. बरोबर आहे. ज्या प्रकारे हेमंत सर आपण म्हणताय की एका बाजूला आपण भारतासारखा देश ज्या ठिकाणी लोकशाही प्रधान म्हणून आपल्या या देशाला पाहिलं जातं, त्यातच आलेला हा आजचा निकाल आणि या पूर्वीच्या ज्या खटल्याचा उल्लेख झाला ते दोन्ही निकाल पाहता त्या अनुषंगाने मी पुढे जाईल. यावेळेला नवनाथ बन, एका बाजूला दहशतवाद कुणीही पोसत नाही, मग अशा वेळेला दहशतवादाची मुळं जी आहेत ती उखडून टाकणं हे कुठल्याही सत्ताधाऱ्याचं काम आहे. मग ते काँग्रेसचं सरकार असू द्या किंवा भाजपचं सरकार असू द्या, मात्र दहशतवाद पोसणाऱ्यांवरती पायबंद कधी येणार आहे हा मूळ आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण 17 वर्षांपूर्वी जे झालं त्याची पुनरावृत्ती होऊ नये याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधणं अत्यंत गरजेचं आहे. नवनाथजी. विशालजी, बाटला हाऊसच्या दोषींवर कारवाई झाल्यानंतर त्यांना शिक्षा झाल्यानंतर अश्रू ढाळण्याची परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे. आणि आज देखील जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंग, आमचे कर्नल पुरोहित हे सुटल्यानंतर कदाचित काँग्रेसचे नेते, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आज देखील अश्रू ढाळत असतील. कदाचित प्रकाशजींना देखील ते अश्रू अनावर होत असतील. कारण इथला हिंदू याच्यामध्ये अडकला पाहिजे आणि विशिष्ट धर्माचं लांगुल चालन करण्याची परंपरा या देशामध्ये नवीन नाही आहे. आणि काँग्रेसनं तर सातत्यानं हिंदू समाजावर अन्याय करण्यासाठीचे प्रयत्न कुठलीही संधी सोडलेली नाही. दहशतवाद विरोधात सगळ्यात आक्रमक भूमिका आणि दहशतवाद सहन करायचं नाही याबद्दल सगळ्यात आग्रही कोण असेल तर भारतीय जनता पार्टी असेल. काल परवा ऑपरेशन विशालजी, काल परवा जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यानंतर हर हर महादेव नावाचं ऑपरेशन केलं आणि त्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय. काँग्रेसनं वर यासाठी आरोप करतोय की 2008 साली बॉम्बस्फोट झाला, 2008 ते 2014 जवळपास 6 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. या काळामध्ये त्या सर्व दहशतवाद्यांना पकडण्याची संधी काँग्रेसकडे होती, परंतु त्या दहशतवाद्यांना कदाचित पाकिस्तानमध्ये पळून जाण्यासाठी यांनी मदत केली असेल, परंतु इथल्या हिंदू, सर्वसामान्य हिंदूंना या दहशतवादाच्या कटामध्ये आरोपी करण्यासाठीचे प्रयत्न त्यांनी काँग्रेसने केलेत.
त्या खरं तर त्या 6 वर्षामध्ये त्या मालेगाव बॉम्बस्फोटातले आरोपी कोण होते, ते मालेगावचा बॉम्बस्फोट कोणी केला होता, या सगळ्यांना पकडून जेलमध्ये टाकण्याचं काम तत्कालीन सरकारने करायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी ते काँग्रेस केलं नाहीये. पुरस्कृत हा दहशतवाद आहे असं म्हणायचं आपल्याला. निश्चितपणे त्यांनी ते काम केलं नाही. त्या काळामध्ये ते सरकारच्या यंत्रणेचं ते काम होतं की या सगळ्या दोषींना पकडून जेलमध्ये टाकावं. ते काम न करता नवनाथजी, जे निर्दोष प्रचंड आहेत, गंभीर आरोप जे आपण आपल्या करताय. कपिल सैन्यामध्ये डोकेंकडनं काम मला करतायत, उत्तर घ्यावंसं वाटतं. अशा तुमचं सरकार ऐकून घ्या असताना मला. विशालजी बोला जे ना. निर्दोष आहेत, जे इथल्या हिंदू संघटनाचं काम करतात, अशा लोकांना गवण्यामध्ये यांनी 6 वर्ष घातली आणि म्हणून ते जे काही दोषी खरे आहेत ना, ते कदाचित पाकिस्तानला पळून गेले असतील. आणि यासाठी जबाबदार कोण आहेत तर तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेस आणि हे त्यावेळचे गृहमंत्री यातल्या सर्व हिंदूंना दहशतवादी म्हणत बरं, होते. हिंदू हे गंभीर दहशतवादी म्हणत आरोप होते. आपल्याला मान्य आहेत का, हा कपिल डोके? काँग्रेसचं ढोंग आहे. एक मला आणखी सांगायचं आहे की या ह्याच्यात काँग्रेसच्या काळात इंदिरा गांधींच्या काळात विमान पळवणाऱ्यानं त्यांनी एमएलएचं एमपीचं तिकीट दिलं आणि लोकसभेत पाठवलं होतं. हे काँग्रेसचा सत्ताच आहे. हे किती दहशतवादाचं लागून छालन करता येतं. बरोबर आहे. म्हणजे आपण उदाहरण हे सांगण्याचा प्रयत्न करताय. काँग्रेसला मात्र हे मान्य आहे का, कपिल डोके? मला थोडेसे काही मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने मांडायचे बोला. आहेत. माझी विनंती ही आहे की मधात कोणीही बोलू नये, त्यांना पुरेसा वेळ देऊन त्यांनी ते त्या ठिकाणी सोडवावेत. बोला. आता सगळ्यांचा युक्तिवाद मी या ठिकाणी ऐकत होतो. हा युक्तिवाद ऐकत असताना प्रामुख्यानं नवनाथ बन असतील, दांभेकरजी असतील आणि वकील साहेब असतील, या सगळ्यांचं ऐकत असताना, सगळ्यांचा युक्तिवाद ऐकत असताना त्यांनी प्रामुख्याने हिंदू कसे निर्दोष मुक्त झालेत, हिंदू दहशतवादी नाहीत, हा देश हिंदूंचा आहे, काँग्रेसला काय काय बोलता येईल ते बोलण्याचं काम या ठिकाणी त्यांनी प्रामुख्याने केलं. परंतु मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीने सांगतो की आज दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये ज्या लोकांनी आपला जीव गमावला, जी लोक जखमी झाली, त्यांना न्याय देण्यामध्ये आपलं सरकार, आपली न्याय व्यवस्था आणि आपल्या इथली यंत्रणा, तपास यंत्रणा, आपण सगळे अपयशी ठरलेलो आहेत. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. हे सुद्धा त्यांनी सरकार म्हणून सगळ्यात अगोदर मान्य केलं पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोटामधले आरोपींना कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. दहशतवादी हे दहशतवादी असतात. मला पूर्ण बोलू द्या. दहशतवादी हे पूर्णपणे दहशतवादी असतात. त्यांना त्या ठिकाणी पकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलं. मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट मधल्या आरोपींना खटले दाखल करण्याचं काम, त्यातल्या काही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा आणि काही लोकांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचं सुद्धा काम काँग्रेस पक्षानं त्या काळामध्ये केलं. यांच्या काळामध्ये फक्त आणि फक्त आज तुम्ही काय न्यायव्यवस्था उत्तर काय देणार आहात लोकांना? दहशतवादी सोडलेत. दहशतवादी आज प्रज्ञासिंग ठाकूर काँग्रेसमध्ये असतात, त्यांनी काय बोलले असते? प्रज्ञासिंग ठाकूर भाजपच्या नेत्या आहेत, त्या हिंदुत्ववादी नेत्या आहेत, म्हणून आपण फक्त आणि फक्त त्यांची बाजू घ्यायची. पण एकीकडे आपण मग बॉम्बस्फोट कोणी केला? मला एक सांगा, या पॅनलवरती एकानं तरी अमान्य केलं का की बॉम्बस्फोट हा स्कूटरवरती झाला नाही, बॉम्बस्फोट मालेगावला झाला नाही? मग आता हे आरोपी नाहीत, हे आरोपी निर्दोष मुक्त झाले, बॉम्बस्फोट कोणी केला याचं उत्तर सुद्धा सरकारनं दिलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट याच प्रकरणामध्ये म्हणजे ते डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुर्लेकर आहे, ते एक युट्यूबर मल्होत्रा आहे, यांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याचे पुरावे आहेत. त्यांचं काय करणार आहात हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. याचं उत्तर सुद्धा यांनी प्रामुख्याने या ठिकाणी दिलं पाहिजे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट की आता तरी मग बॉम्बस्फोट यांनी घडवला नसेल तर बॉम्बस्फोट कोणी घडवला हे सरकार याचा तपास लावणार आहे का? आता त्यांनी 2008 ते 2014 पर्यंतचं कारण सांगितलं. 6 वर्षामध्ये आम्ही तपास त्या ठिकाणी चालवला, 6 वर्षामध्ये आरोपींवर खटले दाखल केले. परंतु त्यानंतर यांचं सरकार आलं, एनआयए जे अमित शहाच्या ताब्यामध्ये आहे, त्या एनआयए वरती स्वतः तपास अधिकारी असलेल्या रोहिणी सॅलियन या सांगत होत्या की माझ्यावरती दबाव आहे, तपास संत गतीने करा म्हणून. शिसवे नावाचा कोणीतरी अधिकारी आहे, त्याचा दबाव तपास अधिकाऱ्यावरती होता. हे सुद्धा काय लक्षात घेत नाही. म्हणजे माझं म्हणणं हे आहे की तुम्ही फक्त दहशतवादी हिंदू आहेत म्हणून हे करता आणि दहशतवादाच्या बाबतीत एक मिनिट, काँग्रेसवर टीका करण्याची कुठलीही अधिकार हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांना नाही. आमच्या काळामध्ये जे जे अतिरेकी हल्ले झाले, जे जे दहशतवादी हल्ले झाले, त्या सगळ्यांना पकडून त्यांना शिक्षेपर्यंत नेण्याचं काम काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. पण आज तुमच्या काळामध्ये पहलगामचा हल्ला आता ताजा आहे. कुठे आहेत पहलगामचे आरोपी? का पकडू शकले नाहीत? मोठं तुम्ही ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव मोठ्या गप्पा करतात. साधा प्रश्न आहे की ऑपरेशन सिंदूर महादेवचा गवगवा करण्याच्या अगोदर पहलगामच्या अतिरेक्यांना तुम्ही अजून का पकडू शकला नाही? आणि जे आम्ही पकडले ते सोडण्याचं काम करताय. दहशतवादाला पूरक भूमिका भाजपची आहे. हिंदू म्हणजे भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद हा आजचा विषय नाही आहे.
आजचा विषय मुळात आहे की दहशतवाद्यांना तुम्ही का सोडताय, दहशतवाद्यांविरोधात बाजू मांडताना सरकार कुठेतरी कमी पडते आहे, हे काय लोक मान्य करायला तयार नाही. बरं, आपलं बोलून झालंय असं मी समजतो कपिल ढोकेजी. मात्र एका बाजूला अशा प्रकारे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे न्याय व्यवस्थेनं दिलेला निकाल, याकडे आपण कसं पाहणार आहोत? दुसरीकडे दहशतवाद ज्याने कोणी पसरवलेला आहे त्यांना शिक्षा होणं हे अनिवार्य असताना दुसरीकडे मात्र अनेक खटल्यामधील आरोपी हे निर्दोष मुक्त होताना दिसत आहेत आणि निर्दोष मुक्ततेचं कारण देत असताना सदोष पुराव्यांअभावी त्यांची या ठिकाणी जी आहे ती कुठेतरी मुक्तता करण्यात येते, हेही अधोरेखित होताना दिसत. दुसरीकडे ब्रेकवर जाण्याआधी कपिल ढोके यांनी अनेक प्रश्न हे उपस्थित केलेले आहेत. धार्मिक त्या ठिकाणी असलेला दहशतवाद, विविध जाती धर्मांमध्ये वाटला गेलेला दहशतवाद, या मुद्द्याकडे आपण वळणार आहोतच. मात्र तत्पूर्वी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचे वकील ॲडव्होकेट उमेश वालझाडे या सेगमेंटची सुरुवात मी आपल्यापासून करतो. उमेशजी, दोन्ही खटल्यांचा मगासपासून उल्लेख सुरू आहे, दोन्ही सरकारांकडून हा उल्लेख केला जातोय. मात्र प्रत्येक ठिकाणी निकाल येत असताना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करावी लागते. म्हणजे कुठेतरी तपास यंत्रणांनी ते योग्य पद्धतीनं केलं नाही का? आणि त्यानंतर मग या निकालाकडे आपण जाणार आहोतच. प्रज्ञासिंग ठाकूर यांनी आपली खंत देखील व्यक्त केलेली होती. या संपूर्ण कालावधीत जे जे घडलं ते अगदी थोडक्यात तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जसं हेमंत जांभेकर सरांनी मुद्दा उपस्थित केला की हिंदू मुसलमान याच्या पलीकडे जाऊन कधीतरी न्यायव्यवस्थेच्या निकालांकडे आपण डोळसपणे पाहणार आहोत का, आणि तिथेच कुठेतरी आपण कमी पडतोय का? उमेश वालझाडे सर. हो, आता डोके साहेबांनी जे काही आरोप केले, थोडे गंभीर स्वरूपाचे आरोप होते. मी त्यांना सॉरी म्हणते, असे आरोप करायला नको. कारण कसं आहे की ही बाब महत्वाची आहे की त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंगजी होते आणि आपले होम मिनिस्टर सुशील कुमार शिंदेजी होते. बर. आणि ओव्हरऑल जर बघितलं ती तपास यंत्रणेची त्यावेळेची जी परिस्थिती आणि त्यानंतर जो एआय जो तपास केला गेला पुढे, एटीएस नंतरचा, म्हणजे विशिष्ट करून 2011 नंतर एनआय कडे तपास केला. साहेब मी म्हणेन की त्यावेळी जी पारदर्शकता आणि जे सत्य समोर आले त्यात साहेब, आता मी लेमॅन्स लँग्वेज मध्ये समजवतो की आम जनतेला समजायला असं की क्रिमिनल कॉन्स्पिरसी एक तर असतं की एखादी व्यक्ती घटनास्थळी हजर आहे, रेड हँड पकडली गेली, आणि एखादी व्यक्ती कुठेतरी कट कारस्थान करून आणि तो घटना घडलेली अशी परिस्थिती असते. इथे काय प्रयत्न केला गेला, एक वाहन तिथे मिळालं, जे वाहन साध्वीजींनी काही वर्षांपूर्वी विकले होते. आता मालेगाव हा बहुसंख्य 55% मुस्लिम वस्ती आहे आणि मोरवर तिथे हे गाड्या स्क्रॅप्स तोडणं वगैरे हे तो प्रकार चालतो. एक्सपायर झालेल्या गाड्या, खराब झालेल्या गाड्या, ती गाडी तिथे आली का कोणी प्लांट केली ते देवाला माहिती. परंतु मेहरबान न्यायालयाने न्याय निवड देताना हे स्पष्ट केलेलं आहे की साध्वीने ते वाहन विकलं होतं, लक्षात घ्या. आणि साध्वीला तसं कुठल्याही प्रकारे आपला भगवा दहशत असं एकदम बदनामी काळाचे हे कृत्य चाललेलं आहे. साहेब, दहशतवादाला नाव नसतं. बरोबर आहे. केवळ बहुतांशी जे आपले घटना घडतायत त्या काळात एक बघितलं मी की बरेचसे ब्लास्ट झाले होते वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मुस्लिम कम्युनिटीच्या व्यक्तींची नावं समोर येत होती. बरं, काही ठिकाणी तर स्वतः ते अंगावरती हे ठेवून ब्लास्ट ठेवून ते ब्लास्ट झालेले, अशी काही परिस्थिती होती. म्हणजे विदारक परिस्थिती. मग त्याला आपण काही नाव जेहाद नाव देतं, पण तो शेवटी मारला जातो. तो व्यक्ती कोण मारला जातो साहेब? एक निष्पाप माणूस मारला जातो. कसाबने जे कृत्य केलेलं साहेब, स्टेशनवरती सरेआम बंदूक घेऊन उडवणं, त्यात हिंदू नाही, मुस्लिमही गेले, हिंदूही गेले, अनेक लोक मृत्यूही सडा पडला होता साहेब. त्याला काय म्हणाल? त्याचं एक्सप्लेनेशन कसं द्याल? परंतु अशा ठिकाणी मी एक म्हणेन की केवळ संशयाच्या आधारे तब्बल 17 वर्ष एका साध्वीला डांबून ठेवणे, त्यांच्यावर 7 लोकांना हे करणं ही कितपत योग्य आहे? आणि कालांतराने शेवटी न्याय व्यवस्थेने न्याय दिलेला आहे. जसं डोकेजी बोलले की ज्या तपास यंत्रणेने तपास करतात, तपास चालणारच, परंतु शेवटी पुराव्या अभावी आणि पुरावाच नाही, हे दोन वस्तूचा फरक समजून घ्यायचा आहे. इथे पुरावा कितपत आहे तुमचं जजमेंट वाचल्यानंतर लक्षात येईल. डोके साहेबांचं थोडंसं लिगल नॉलेज थोडंसं कमी पडतं, सॉरी टू से, पण त्यांनी जे म्हटलं की बा आतंकवाद्याला सोडलं. अरे सोडलं, न्याय व्यवस्थेने सगळे मुद्दे सगळी वस्तुस्थिती बघून घेऊन, सगळे साक्षीदारांचे जबाब घेऊन, ते शब्दावर जबाब घेऊन शेवटी न्याय निवडा दिलेला आहे. आपल्याला असं म्हणता नाही की आपण न्याय व्यवस्थेच्या वरती नाही आहोत, आपण न्याय व्यवस्थेचा भाग आहोत. उलटा आपण सन्मान
बरोबर आहे. जसं उमेश सर तुम्ही म्हणतायत की एका बाजूला न्यायव्यवस्थेचा आपण पूर्णपणे जो तो सन्मान करायला हवा, प्रत्येक जण तो करतो कारण आपण सगळेजण आधी भारतीय नागरिक आहोत. यावेळेला मी पुन्हा एकदा नवनाथ बन आपल्याकडे येईल. नवनाथजी, जसे गंभीर आरोप आपण काँग्रेस सरकारवरती केलेले होते, काँग्रेसनं देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत की या सरकारनं इतक्या मेहनतीनं पकडून ठेवलेले जे जे आरोपी होते त्यांना सोडून देण्याचं काम केलेलं आहे. कुठलंही सरकार, मग ते काँग्रेसचं असू दे किंवा भाजपचं असू दे, असं खरोखर करतं? आज जनता बघतीये, त्यांच्या मनातही अनेक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच म्हणून आपण चर्चेचा हा घाट घातलेला आहे. नवनाथ बन, जर त्या ठिकाणी पुरावे आढळत नाहीये तर मग सोडून दिलं जात आहे आणि 17 वर्षानंतर 18 वर्षानंतर येणारे निकाल यावरती आज तुम्ही आम्ही सगळेजण चर्चा करतोय. नवनाथ बन, काँग्रेसची अवस्था काय झाली आहे बघा. म्हणजे अजूनही कोर्टानं निर्दोष सोडलंय, त्यांना अजूनही ते आरोपी किंवा दहशतवादी म्हणतायत, ही त्यांची परिस्थिती आहे. खरं तर काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. तुम्हाला मगाशी मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी मुजावर नावाचे एक अधिकारी होते, त्यांचा इंटरव्ह्यू मी तुम्हाला पाठवतो, मी कपिलजी नाही पाठवतो. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की कशा पद्धतीनं हिंदूंना गोवण्यासाठी आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचे प्रयत्न काँग्रेसने त्या काळामध्ये केले होते. आणि परमवीर सिंग यांच्याबद्दलचे आरोप झाले होते. ते मुजवर नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी आज धडधडीत इंटरव्ह्यू दिला की ते मुस्लिम आहेत, तरी देखील त्यांनी सांगितले की माझ्यावर अशा पद्धतीचा दबाव होता की सरसंघचालक यांना गोवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये व्हावा. ही काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेसला इथल्या हिंदूंना कायम असुरक्षित ठेवायचं, हिंदूंवर दहशतवादाचा शिक्का मारायचा आणि आज कोर्टानं सर्वांना निर्दोष मुक्त केलं तरीही त्या लोकांना दहशतवादी म्हणायचं, अशा पद्धतीची विकृती आणि विकृत मानसिकता काँग्रेसची आहे. आणि हिंदू धर्माबद्दल, हिंदूंबद्दल यांच्या मानसिकतेमध्ये ती परंपरा आणि ती भूमिका आहे. याच्यामध्ये कपिलजींचा दोष नाही, कारण काँग्रेसची परंपराच ती आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांपासून म्हणजे दिग्विजय सिंग असतील, सोनिया गांधी असतील, सुशील कुमारजी शिंदे असतील, या सगळ्यांच्या डोक्यामध्ये अशाच पद्धतीनं हिंदूंबद्दलचा द्वेष भरलेला आहे. मला मगाशी असा प्रश्न विचारला होता की मग हे खरे आरोपी कोण आहेत, तर कपिलजी 2008 ते 2014 पर्यंत 3 वर्ष ATS ने तपास केला, 3 वर्ष NIA ने तपास केला. त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं, त्यांना 6 वर्षामध्ये एकही आरोपी शोधता आला नाही. खोट्या लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला. जर का अशा पद्धतीनं खोट्यांना गोवण्यामध्ये तुम्ही वेळ घालत असाल, खरे आरोपी शोधायचे नाही आणि मग आताच्या सरकारला प्रश्न विचारायचे, हा दुटप्पीपणा आहे. विशालजी, आपण गेल्या 60 वर्षाचा इतिहास बघितला, जेव्हा जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा मुंबईत 26/11चा हल्ला झाला, मुंबईमध्ये रेल्वे साखळी बॉम्ब झाला, जयपूरला हल्ला झाला, उदयपूरला हल्ला झाला, एकही शहर सुरक्षित नव्हतं. तुम्ही आम्ही मुंबईकर 2014च्या पूर्वी घराच्या बाहेर पडल्यानंतर सुरक्षितपणे घरात येऊ का, याबद्दल आपल्याला भीती वाटायची, कारण कधी बेसमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे, कधी रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे. परंतु जेव्हापासून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात कणखर सरकार आलं, आपल्या देशामध्ये एक बॉम्बस्फोट झाला नाही, एकही दहशतवाद्याची हिंमत झाली नाही की आपल्या देशामध्ये येऊन मुंबईमध्ये येऊन हल्ला करावा. बरं, केवळ पहलगाम मध्ये जेव्हा हल्ला झाला, नागरिकांचं सुदैव म्हणूया की कुठली अशी परिस्थिती पुन्हा ओढवू नये. विशालजी शेवटचं सांगतो, मगाशी त्यांनी उल्लेख केला की ऑपरेशन सिंदूर मधले दहशतवादी मोकाट आहेत. कदाचित कालची अमित शाह यांची काँग्रेसची लखतर वेशीवर टांगणारी भाषणं त्यांनी ऐकली नाही संसदेमधलं. महादेव ऑपरेशनच्या माध्यमातून सर्वच्या सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसने अशा पद्धतीचं फेक विधान करू नये. ऑपरेशन सिंदूर मधल्या सर्व दहशतवाद्यांना मारलेलं आहे. आणि आज मला काँग्रेसला सवाल विचारायचा आहे की काँग्रेस या सगळ्याबद्दल माफी मागणार आहेत का नाही. कपिल डोके उत्तर देतील. शिंदे, राहुल गांधी माफी मागणार आहेत का नाही, त्यांनी प्रश्न विचारण्याच्या आधी सांगावं की ते माफी मागणार आहेत का. कपिलजी, बिलकुल माफी मागणार नाही, हे नवनाथ बन यांना या ठिकाणी मी प्रामुख्याने उत्तर देतो आहे. प्रश्न अजूनही देशाच्या अस्तित्वाचा आहे, प्रश्न देशाच्या सुरक्षेचा आहे, दहशतवादाच्या समूळ नायनाटाचा आहे. नवनाथ बन जर 4 मिनिटं बोलले असतील तर त्यातले त्यांनी 4 मिनिटात 40 वेळा काँग्रेस 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 हा शब्द वापरला. इतकी काँग्रेसची भीती यांच्या मनामध्ये का आहे, हा सुद्धा माझा निमित्ताने यांना प्रश्न आहे. अमित भाई शाह यांनी जे काल संसदेमध्ये तुम्ही सांगता आमची रक्तरा वेशीवर टांगता, अहो आमच्या राज्यात, आमच्या देशातल्या 25 निरपराध लोकांना, म्हणजे 26 निरपराध लोकांना आमच्या देशामध्ये गोळ्या घातल्या जातात.
त्यातले त्यांना 25 हे शिक्षा दिली भारतीय आहे असतात. त्यांना ऐकून घ्या एनसीबी अजूनही आरोपींची केलंय आरोपींची नावं सांगा. एनसीबी पाठवलं. हा काय खेळ आहे का अलाउद्दीनचा? हा काय जादूचा खेळ आहे का? कुठे पाठवली? नावं सांगा, नावं सांगा, आरोपी सांगा, नावं सांगा, आरोपी सांगा. नवनाथजी नावं सांगा, आरोपी सांगा. नवनाथजी भुलभुलाचा खेळ आहे का? आम्ही भुलभुलाचा खेळ आहे का? ही काँग्रेसची होती का नवनाथजी पाकिस्तानच्या प्रवक्त्यांची होती? तुम्ही ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर नंतर प्रश्न उपस्थित केले, ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न उपस्थित केले ते काँग्रेसच्या प्रवक्त्याची भाषणं होती का पाकिस्तानच्या प्रवक्त्यांची भाषणं होती? ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून सर्व दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोडले त्यांना यावर बोलायचा कुठलाही अधिकार नाही. दहशतवादाचा बंदोबस्त करण्यामध्ये तुमच्या 56 इंचाच्या छातीवाले पंतप्रधान आणि तुमचं भाजप सरकार अपयशी ठरते आहे. ज्या ज्या आरोपींना पकडलं त्यांच्या विरुद्ध पुरावे दिले, त्यांच्या विरुद्ध बाजू मांडण्यामध्ये आपलं सरकार कुठेतरी कमी पडते. हे सगळ्यात अगोदर मान्य करा. काँग्रेस फोबिया होऊन हे करू नका. नवनाथजी भुलभुलाचा खेळ नाही. त्यांना सजा दिली असेल तर त्यांची नावं समोर आली पाहिजे, त्यांच्या डेड बॉडी समोर आली पाहिजे. माफी मागणार नाही. कपिलजी ऐकून घ्या, ऐकून घ्या. हिंदूंची माफी मागणार नाही. ही जी तुमची मगरुरी आहे ना, ही जी तुमची मगरुरी आहे ना, हिंदूंची माफी मागणार नाही. दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आपल्या मगरुरीला उत्तर दिलंय. त्यामुळे काँग्रेसची काय अवस्था झाली आहे बघा. दहशतवाद्यांना मोकाट सोडता आहात. काँग्रेसच्या अवस्थेची तुम्ही चिंता करू नका. नवनाथजी माझं हिंदूंची माफी मागणार नाही. या मगरुरीमुळे तुमची ही अवस्था झाली आहे. बरं, मात्र ही देशाची अवस्था का होताना दिसतीये या संदर्भातल्या प्रश्नाचं मला कन्क्लुडेड उत्तर हेमंत जांभेकर सर आपल्याकडून अपेक्षित आहे. कारण सरकार बदलत गेली, सगळं बदलत गेलं, मात्र दहशतवादासाठीच पोषक वातावरण देशामध्ये कुणामुळे निर्माण झालं? एका बाजूला दहशतवाद पोसण्यासारखी परिस्थिती ही आपल्या इतर जे आपल्या विरोधात असलेले राष्ट्र आहे त्यांना कोण निर्माण करून देतं? विश्व हिंदू परिषदेचे विदर्भातील उपाध्यक्ष हेमंत जांभेकर सर या सेगमेंटची सुरुवात खरं तर आपल्यापासून. हेमंत सर, अतिशय ज्येष्ठ आहात आपण. यापूर्वी भारतातली परिस्थिती, आत्ताची परिस्थिती आणि पुढल्या काळात काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचं अवलोकन तुम्ही आजपर्यंत केलेलं असेल. मात्र ज्या प्रकारे आपण या खटल्याविषयी चर्चा करताना दिसतोय, एका बाजूला देशांतर्गत निर्माण झालेली परिस्थिती, त्यासाठी इतर देशांना तयार करून देण्यात आलेली परिस्थिती, याचा कुठेतरी विचार व्हायला हवा की नको? बॉम्बस्फोट कुणी घडवला, कुणामुळे घडला, त्याहीपेक्षा महत्त्वाचं निष्पापांचे जीव गेले, त्याला कोण कारणीभूत? जर सगळेच निर्दोष असतील तर मग दोषी कधी समोर येणार? हेमंत जांभेकर सर. दहशतवाद हा की फक्त भारताचा प्रश्न नाहीये. दहशतवाद हा संपूर्ण जगात पसरलेला आहे. या संपूर्ण जगात सुरू असलेल्या दहशतवादासाठी कोण कारणीभूत आहे याचा जर सगळ्यांनी जर विचार केला तर लक्षात येईल की तुम्हाला एका विशिष्ट वैचारिक पद्धतीने काम करणारे लोक दहशतवादासाठी रेस्पॉन्सिबल आहेत. मी म्हणतो तेच बरोबर, मी म्हणतो तेच ठीक, माझा धर्म ठीक, बाकी शिवाय कोणाला जगायचा अधिकार. ही जी मानसिकता मनाची तयार होते ना, त्याच्यातनं मग दुसऱ्यांना जगायचा अधिकार नाही आणि मग ते अधिकार नसल्यामुळे मग ते ऐकत नसतील तर दहशतवादाच्या खाली त्यांना संपवा, ही मानसिकता आज संपूर्ण जगात दहशतवादासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आपण जेव्हा विचार करतो की हिंदू दहशतवाद, मुसलमान दहशतवाद, ख्रिश्चन दहशतवाद, मालेगावच्या प्रकरणात काँग्रेसने काय प्रयत्न केले? मालेगावच्या प्रसंग काँग्रेसने हाच प्रयत्न केला की देशात सगळीकडे दहशत. आता कोणीतरी म्हटलं की दहशतवादाला जात नसे. दहशतवादाला जात नसे, पण भारतात झालेल्या 100% दहशतवादामध्ये कोण आहे ते बघा. तुम्हाला लक्षात येईल की 99% एका समाजातील लोक आहेत. फक्त एखाद्या समाजातला कोणी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही आपण त्याला रिस्पॉन्सिबल धरणार का? ठीक आहे, त्यांनी दहशतवाद केला असेल तर शिक्षा व्हायलाच हवी. पण हे करत असताना आपण हा विचार करायला पाहिजे की याच्यातली मूळ समस्या काय आहे? दहशतवाद का फोफावतोय किंवा एखाद्या सामान्य माणसाला देखील असलेल्या सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात जाऊन दहशतवाद निर्माण करावा ही मानसिकता का तयार होते याच्या संबंध सरकारने विचार केला पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी एक चांगल्या शिक्षण पद्धतीची गरज आहे. आणि ही शिक्षण पद्धती म्हणजे सर्वे पे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय वसुदेव कुटुंबकम, ही मानसिकता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या दहशतवादाला कुठलंही उत्तर राहू शकत नाही. आम्हाला हा विचारच करावा लागेल की जग एक आहे, आम्ही एक कुटुंब, हे जेव्हा जोपर्यंत आम्ही समजणार नाही तोपर्यंत दहशतवाद असा सुरू राहील. मग दोषारोपण सुरूच राहतील. मग काँग्रेसने हे केलं, भाजपने हे केलं आणि शेवटी काँग्रेस भाजप करता करता आमच्या देशाची कशी स्थिती आलेली हे आज आपण बघतो. आमच्या देशातले अनेक राजकीय नेते विदेशात जाऊन देशाबद्दल काय बोलतात, हे खरं दहशतवादी आहेत.
की आपल्या देशाबद्दल जाऊन बाहेर संबंध वाईट बोलणं हा दहशतवादाचा एक मोठा प्रकार आहे. पण आमच्या याच्यात राजकीय आकांक्षेसाठी आम्ही त्या दहशतवादाला खतपाणी घालणार आणि बरोबर. मग नंतर म्हणणार की हा दहशतवादी आहे, तो दहशतवादी आहे. मला वाटते राजकीय पक्षातल्या प्रत्येक माणसाने याचा 100% विचार करावा. बरोबर आहे आणि हेमंत आता सर, भारतीय म्हणून आपण एक- एकमेकांकडे पाहणं अत्यंत गरजेचं यावेळेला झालेलं आहे. ॲडव्होकेट उमेश वालझाडे सर, मी जाता जाता एकदम थोडक्यात आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. हे प्रकरण इथेच संपलं असं समजायचं की याचा पुढचा अंक काय असू शकतो? अगदी थोडक्यामध्ये, वेळ संपत आलेली आहे. अगदी बरोबर, एकदम थोडक्यात सांगतो. हे बघा, इंडियन पिनल कोड पूर्वी होता, आता जांभेकर सरांनी विषय काढला, अतिशय महत्वाचा विषय. इंडियन पिनल कोड हा आयरिश पिनल कोड करून अडॉप्ट करण्यात अनेक वर्षांपूर्वी नेहरूच्या काळापासून आपण अडॉप्ट केला होता. ही जी इंडियन पिनल कोड आहे ती आउटडेटेड झालं होतं साहेब. आता जे बीएनएस काढले मोदी साहेबांच्या काळात, ही मोठी चपराक आहे, लक्षात घ्या. इथे कुठल्याही गुन्हेगाराला इतके सहजासहजी त्याला सुटका नाहीये. बीएनएस कायदा आहे तो एकदा डोके साहेबांनी आपल्या सर्वांनी वाचावं की काय बीएनएस कायदा आहे, त्यातली न्याय संहिता, त्यातल्या सीआरपीसी जो आपला त्याला एक पर्याय म्हणून बीएनएसएस काढलेले. हे जे नवीन कायदे करायचं कारण काय झालं हो, याचं रिझन हे होतं की आयपीसी आउटडेटेड झालं होतं. 120B जो आहे तो पारतंत्र्यात आपण असताना त्यावेळी काय पुरावा नसेल तर कुठल्या तरी आरोपीला पकडायचं आणि केसमध्ये टाकायचं, स्वातंत्र्य सैनिकाला टाकायचं. हे पारतंत्र्य, आता स्वतंत्रात आहोत आपण. बरोबर आहे. म्हणजे या निकालानंतर तरी आता कायद्याचा अभ्यास सर्वसामान्यांनी देखील करावा, ही एवढीच अपेक्षा. जाता जाता एका वाक्यामध्ये मला कपिल ढोके आणि नवनाथ बन आपल्या दोघांकडून उत्तर अपेक्षित आहे. कपिलजी, मी आपल्याला विचारतो, जसं रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये सरकारनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले आहेत, तसंच आत्ताही व्हावं असं आपल्याला वाटतं का? कपिलजी, एका वाक्यात. मुळात या निकालावरून भाजपच्या दुटप्पीपणाची भूमिका दिसते आहे. ज्या दिवशी आता 15 दिवसापूर्वी रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला, त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि भाजपची सगळी लोक ओरडून सांगत होती की आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन या विरोधात दाद मागणार आहोत. आज सुद्धा त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळामध्ये एका दहशतवादी हल्ल्याचा निकाल, बॉम्बस्फोटाचा निकाल लागला, आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. त्यांनी यावेळी सुद्धा हिंमत दाखवली पाहिजे. आरोपी भाजपचे आहेत, आरोपी हिंदू आहेत. आरोपी कोण आहेत? बरं कपिलजी, एक मिनिट, मी पुन्हा एकदा सांगतो की आरोपींना, दहशतवाद्यांना जात आणि धर्म रंग नसतो. आरोपी हे आरोपी असतात. याच आरोपींना सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन शिक्षा सुनावण्याची हिंमत, शिक्षा करण्याची हिंमत हे सरकार दाखवणार आहे का? बरं नवनाथजी, जाता जाता आपलं काय मत आहे यावरती? एक वाक्य फक्त. वेळ संपत आलेली कपिलजी. ज्या पद्धतीनं षडयंत्र रचून काँग्रेसने अशा पद्धतीनं आरोपीला गवलं आणि कोर्टामध्ये सिद्ध झालं. तुमचं सरकार होतं कपिलजी, तुमचं सरकार होतं. तुम्ही गृहमंत्री हिंदू दहशतवाद म्हणत होते. गृहमंत्र्यांची जर का भाषा हिंदू दहशतवादी आणि भगवा असेल कपिलजी, तर कसं काय त्या गृहमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळं होईल? काँग्रेसने या देशातल्या तमाम हिंदूंची माफी मागितली पाहिजे. बरं, काँग्रेसनं माफी मागावी तमाम हिंदूंची असं आपण म्हणताय. नवनाथजी, पुन्हा एकदा आपण सुप्रीम कोर्टाकडे या प्रकरणातही जाणार का? एका वाक्यात हो किंवा नाही, काय आहे ते? राहुल गांधींसारखे नेते हिंदूंचा अपमान करतील तोपर्यंत हा देश काँग्रेसला सातत्यानं धडा शिकवेल आणि हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या तमाम देशवासियांची आणि हिंदूंची मालेगाव प्रकरणानंतर माफी मागितली पाहिजे. कपिलजी, बरोबर, दोन्ही पक्षांचं नेमकं काय म्हणणं हे लक्षात आलं. वेळेची कमतरता असल्यामुळे धन्यवाद उमेश वालझाडेजी, हेमंत जांभेकरजी, नवनाथ बन आणि कपिल ढोके, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. खरं तर दहशतवादाला कुठलीही जात, धर्म आणि पंथ नसतो, मात्र दहशतवादामध्ये सर्वसामान्यांचेच प्राण जातात. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. मात्र या प्रकरणाचा पुढचा अंक नेमका काय असेल यावरती लोकशाही मराठीचं देखील लक्ष अशाच प्रकारे असेल. तुर्तास तुम्ही सर्व मान्यवर आमच्यासोबत जोडला गेलात, त्यासाठी धन्यवाद. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.